खरोखरच आम्ही आता होणाऱ्या मतदानामध्ये मी आता आकडा जर बोललो तर त्यांनी भीतील. आकडा बोलणार नाही, ते निकालानंतर त्यांनी मोजून घ्यावं. केसरी हरण्या आणि चिमण्या दोन्ही जोड्या हे निकाल हा लागलेला आहे. त्याच्या बाजूने ज्या धमक्या जे बर्डन होत आहेत, जे आता कारखान्याच्या माध्यमातून कामगारांच्या वरती म्हणा, संस्थाच्या लेवलला ते चेअरमन आणि ते संस्थेच्या वरती त्यांचा दबाव म्हणा, हा सगळा हा एक जो लाट आहे तो हा लाट या निवडणुकीमध्ये मी पूर्ण भाजपच्या ह्याच्यानं संपवायचा प्रयत्न करण्यासाठी साहेबांच्या जीवावर एकदा ते जिल्हा पंचायत समितीला लढले. एकदा त्यांची आप्पे साहेब त्याला पंचायत समिती होते त्यावेळी या बाजूला दीपाली चव्हाणने जिल्हा परिषद लढवली. हे सगळा इतिहास आहे. आप्पे साहेब कुठं सत्ता तिथं. महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भडगाव पंचायत समिती भाजपच्या उमेदवारांना एकतर्फी भरघोस असा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे. तसेच भडगाव गावात देखील भाजपची सत्ता आहे आणि ग्रामस्थांना आता नुसता विकास पाहिजे. याच अनुषंगाने त्यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निश्चय केला आहे. याच अनुषंगाने सत्ताधारी प्रमुख नागरिकांशी संवाद साधला ते अभिजित मांगले यांनी. नमस्कार. सध्या आपण आहोत भडगाव येथे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना भडगावात खूप चांगला असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने भडगावातील काही युवक मंडळी आहेत, सरपंच ज्या आहेत शेंडुरे मॅडम, त्यांचे मिस्टर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं भाजपला कशा प्रकारे इकडे पोषक वातावरण आहे. सर नमस्कार. काय सांगाल, आज भडगावमध्ये भाजपचा प्रचार चालू आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांचा कशा प्रकारे नेमकं वातावरण आहे भाजपसाठी? इथं आवर्जून सांगायचं म्हणजे भडगाव महागाव जिल्हा परिषदेमध्ये ही पहिली निवडणूक जी हुकुमशाहीच्या पद्धतीनं समोरून जी लढवत आहे ते आपण सर्व आमच्या समविचारी सगळे मित्र परिवार एकत्र येऊन एक लोकशाहीच्या पद्धतीनं हा लढवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. समोरच्या बाजूने ज्या धमक्या जे बर्डन होत आहेत, जे आता कारखान्याच्या माध्यमातून कामगारांच्या वरती म्हणा, संस्थाच्या लेवलला ते चेअरमन आणि ते संस्थेच्या वरती त्यांचा दबाव म्हणा, हा सगळा हा एक जो लाट आहे तो हा लाट या निवडणुकीमध्ये मी पूर्ण भाजपच्या ह्याच्यानं संपवायचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही एकत्र त्या हेतून इथे आलेलो आहे. आणि फक्त आता आम्ही प्रचाराचा फक्त आमचा उद्देश एवढाच आहे की चिन्ह आणि हे पोचवायचं आहे. भाजपने केलेलं काम शेतकऱ्यासाठी असू दे, लाडकी बहीण असू दे, अन्न सुरक्षाचं असं हे असू दे, इतकं चांगलं आहे ना, पोषक वातावरण एवढं चांगलं आहे की आज निकाल आमचा झालेलाच आहे. तो काही विषय नाही. फक्त ते 7 तारखेचं वाट बघायचं आहे. त्यामध्ये काय शंकाच नाही. आणि समोरचं जे दडपण जे आहे ना लोकांच्या वरती, हा फक्त हटवणे एकच आमचं काम आहे. दुसरं आम्हाला प्रचाराला दुसरा मुद्दा काही घेण्याची गरज नाही. ह्याच्या आधी मोदी साहेब असू दे, देवेंद्र फडणवीस असू दे, इतकं चांगलं काम देशामध्ये आणि आमच्या राज्यामध्ये काम चालू आहे ना, ते काय सांगायचं गरज नाही लोकांना. आता आम्ही जिथं जिथं जाऊ तिथं ते सांगूनच सोडतात की आतापर्यंत त्यांच्या घरामध्ये आलेले पैसे, लाडकी बहिणीच्या माध्यमातून आलेले पैसे, शेतकऱ्यांच्या ह्याच्यातून आलेले पैसे, की ते आता लोक ठरवून ठेवलेत की आता पर्याय आता बीजेपी शिवाय नाही. आणि इतकं शेतकऱ्यांना असू दे इतकं आधार आहे ना आता ह्या पक्षाचं की ते न बोलण्याच्या पलीकडे आहे. ह्याच्या आधीचा विषय असं फोडाफोडीचं राजकारण, भाऊबंदकीचं राजकारण बरंचसं काही लढवले त्यांच्या सोयीनुसार, पण ते आता ज्या वेळी ते भ्यायला लागले ते आता एकत्र यायला लागले. पण आता आम्ही सुद्धा सगळे शाने झालो. त्याच्यामुळे सगळं ते बाजूला ठेवूया. या ह्याच्यामध्ये शिवाजीराव पाटलांचं आता व्हिजन, शाळा असू दे, कॉलेज असू दे, आरोग्य विभाग असू दे, इतर शासकीय कामामध्ये असू दे, त्याचं काम करायचं पद्धत असू दे, ते अतिशय सुंदर आहे. आणि ते आता बऱ्यापैकी युवकांना त्याचा भावलंय. इतर आता आमच्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं का नाही, मुश्रीफ साहेबांचं, बंटी पाटलांचं ते यंत्रणा ज्या पद्धतीने होता, पण आमचं हे तालुका फार मागा होता. पण आता जर बघितलं तर त्यांचा विषय बघितला तर त्यांच्याही पेक्षा पुढं आम्ही नक्कीच या 5 वर्षामध्ये चंदगडमध्ये आपल्याला बघायला मिळेल. जिल्ह्यामध्ये आमच्या चंदगडचं नाव खरोखरच अग्रेसरवरती असेल. आणि त्या ह्याच्यानं आम्ही सगळ्यांनी ह्याच्यामध्ये झोकून काम करत आहोत. लोकांचा सुद्धा तसा प्रतिसाद आहे. महिला मंडळामध्ये असू दे, वयस्कर माणसामध्ये असू दे, ती आपुलकी आणि गोडविलता आमच्या बरोबर आहे. समोरच्या ह्याच्यातनं किती जरी दबाव आणला तरी ही माणसं हटणारी नाहीत. आणि आम्ही लढवय आहोत. आम्ही वैचारिक लढवय आहोत. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या बुद्धीला जे पटेल तिथं आम्ही जीव गेला तर पण मागे हटणार नाही. ही निवडणूक या पार लढल्याशिवाय सोडणार नाही. आणि आमच्या पंचायत समितीचा एक उमेदवार जे आम्ही दिले, ह्या पंचायत समितीच्या उमेदवारांच्या मुळे आता समोर जे लढत आहेत, इतकं वर्ष सत्ता भोगलेत ते, आणि आता ती माणसं ह्या माणसाच्या विरोधामध्ये प्रचार करतायत. अक्षरशः त्यांना काय बोलावं माणसांना ते पण सुचायले.
आप्पे साहेबांच्या जीवावर एकदा ते जिल्हा पंचायत समितीला लढले. एकदा त्यांची आप्पे साहेब त्याला पंचायत समिती होते त्यावेळी या बाजूला दीपाली चव्हाणने जिल्हा परिषद लढवली. हे सगळा इतिहास आहे. आप्पे साहेब कुठं सत्ता तिथं त्या भडगाव मागाव मधला एक विषय आहे इथला. त्याच्यामुळे आप्पे पाटील आता आणि शिवाजी पाटील हे दोन्ही हिंद केसरी हरण्या आणि चिमण्या दोन्ही जोड्या हे निकाल हा लागलेला आहे. त्याच्यामुळे काही अडचण नाही. सध्या भडगावमध्ये लोकनृत्य सरपंच तुमच्या सौभाग्य होते होय. कितीचं मतदान तुम्ही देऊ आता आमच्या गावामध्ये आता मागच्या विधानसभेचा विषय बघितला तर आप्पे साहेबांचा गट शिवाजीराव पाटलांनी जे भाजप म्हणून लढवलेलं त्यांचं मतदान आणि आम्ही सुद्धा चव्हाण साहेबांच्या माध्यमातून जे राज्यामध्ये सत्ता होते एकत्र अजित पवार गट आणि महायुती एकत्र असल्यामुळं आम्ही त्या बाजूला होतो. कारण ते राज्यामधला विषय बघून आम्ही थोडा विखुरलेलो होतो. आता तिघ आम्ही एकत्र आहे. उलट आमच्याबरोबर जनता दल सुद्धा आमच्या पाठीमागे आहे. जनता दलचं आमच्या सुद्धा गावामध्ये त्यांचं सुद्धा मतदान चांगलं आहे. आणि स्वाती कोरेंच्या ह्याच्यातनं एडी शिंदे कॉलेजमधले आमचे स्टाफ मेंबर असू दे सगळे असू दे इतकं चांगलं वातावरण आहे ना आता की खरोखरच आम्ही आता होणाऱ्या मतदानामध्ये मी आता आकडा जर बोललो तर त्यांनी भीतील. आकडा बोलणार नाही ते निकालानंतर त्यांनी मोजून घ्यावं एवढंच मी या निमित्तानं ग्वाही देतो. त्याच पद्धतीनं आता ते कास्टिझम आमच्या गावामध्ये चालू केलेत पण त्यांना एवढं माहित नाही. अक्षरशः आमच्या गावामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक लढवते होते. आमच्या समाजामध्ये आंबेडकरांचे समाज पूर्ण, आमचा लिंगायत समाज पूर्ण, मराठा समाज सुद्धा आमच्या सोबत आहे. उमाजी नाईक संघटनेमधले सुद्धा मोठमोठे चांगले चांगले कार्यकर्ते ह्या निमित्तानं आमच्या संपर्कात सगळे आहेत. इकडं एक हा प्रचार करायचा पद्धत तर आपल्या मुसलमान समाज सुद्धा आमच्यामध्ये बऱ्यापैकी पूर्ण त्यांच्या सुद्धा तेव्हा ते बर्डन आलेत की तुम्ही काँग्रेस वाढायचं नाही. पण ती आता लोक ऐकायला तयार नाहीत. मोदी सरकारने जे त्यांच्यामध्ये निर्णय घेतलेत त्या निर्णयाला महिला मंडळाचा इतका चांगला प्रतिसाद आहे की ते अप्रतिम आहे. ते आपल्याशी सांगतात की बाबा खरोखरच आम्ही त्या काँग्रेसच्या नादाला लागून आम्ही खरोखर पाठिंबा पडलो की काय असं त्यांचं ते आता विचार करायला लागलेत. त्याच्यामुळे तेही आता पुसून जाईल याच्यामध्ये. तोही समाज आपल्या पक्षाचे अटॅच होईल. धन्यवाद. काय अडचण